नमस्कार, श्वेतल सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे शेवयाचा उपमा। त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यात मी 3 स्पून तेल घालते आहे। तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात मी अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच राई आणि 2 ते 3 अशा हिरव्या मिरच्या मी इथे घालणार आहे, बारीक चिरून घेतलेले। याला छान परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची छान होऊ द्यायची आपल्याला। दोन मध्यम आकाराचे मी इथे कांदे घेतलेले आहे, उभे चिरलेले। चवीनुसार मीठ घालते आहे। मीठ घातल्यावर कांदे लवकर शिजतात। आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घालते आहे। छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं अशी वाफेवर शिजू द्यायचं आहे। अर्धा वाटी मटार घातले इथे आणि झाकणी झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान वाफ येऊ द्यायची आहे। आपले कांदे आणि टोमॅटो छान शिजलेले आहे। अर्धा चम्मच हळद घातली आहे इथे। छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। कधी कधी प्रश्न पडतो ना की नाश्त्याला काय करायचं किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं। ही अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। मी इथे 3 वाटी रव्याच्या शेवया घालते आहे। तुम्ही गव्हाच्या शेवयाचा पण वापर करू शकता। मी शेवया इथे वेगळ्या परतून घेतलेल्या नाही आहेत, मी डायरेक्ट इथे मसाल्यामध्ये शेवया परतून घेणार आहे। छान अशी 2 ते 4 मिनिटं असं आपल्याला परतायचे आहेत, म्हणजे छान त्या शेवया पूर्ण मसाल्याला लागून जातील। परतून झाल्यावर आपल्याला इथे गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे। अर्धा कप मी इथे गरम पाणी टाकते आहे। आपल्याला खूप पाणी असं घालायचं नाही आहे, कारण मग ओलसर अशा शेवया होतील, गिलसर मोकळ्या होणार नाही। त्याच्यामुळे मी इथे पाण्याचा वापर कमी केला आहे आणि वाफ येऊ द्यायची आहे। झाकणी झाकून ठेवायची आपल्याला। 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। छान अशा मोकळ्या शेवया झाल्या आणि रंग पण छान आलेला आहे आपल्या शेवयाला। आपल्या शेवया छान शिजले आहे। वरून कोथिंबीर घालायची आहे। खूप छान अशी सोपी रेसिपी आहे, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे माझे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू।